नमस्कार Hey विद्यार्थी there. मित्रांनो, मी Subscribe to my समृद्ध channel आजच्या या व्हिडिओमध्ये and आपलं also press this स्वागत bell आहे. icon. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 8 जनरल सायन्स यामधील टॉपिक नंबर 6 पाहणार आहोत. टॉपिक नंबर 6 जो आहे तो आहे कंपोजिशन ऑफ मॅटर. इथं आपण पाहूया इंडेक्समध्ये जो टॉपिक आहे टॉपिक नंबर 6 कंपोजिशन ऑफ मॅटर हा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये द्रव्याचे संघटन असं म्हणतो. आता हा टॉपिक सुरुवातीला आपण कॅन यू रिकॉल या टॉपिकमधलं पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला काही आठवते का बघा. व्हॉट आर द व्हेरियस स्टेट्स ऑफ मॅटर. आता आपल्याला माहीत आहेत की मॅटरच्या स्टेट्स कोणकोणत्या आहेत. तर आपल्याला माहिती आहेत की सॉलिड, लिक्विड, गॅसेस ह्या काय आहेत मॅटरच्या स्टेट्स आहेत. व्हॉट इज द डिफरन्स इन आईस, वॉटर अँड स्टीम. आईस, वॉटर अँड स्टीम याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. तर ह्या सगळ्या पाण्याच्या अवस्था आहेत. आपल्याला आईस जो आहे तो आपल्याला सॉलिडमध्ये आढळून येतो. वॉटर जे आहे ते लिक्विड स्टेटमध्ये असलेलं दिसून येतं आणि स्टीम जे आहे ते गॅसियस स्टेटमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड. आता आपण गेल्याच टॉपिकमध्ये बघितलेलं की मॅटरचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल असतो त्याला आपण ॲटम असं म्हणतो. व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. मग त्यावरनं टाइप्स ऑफ मॅटर आपल्याला लक्षात आले आहे की सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस हे काय आहेत त्याचे टाइप्स आहेत. वी सॉ इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट ऑल द ऑब्जेक्ट्स दॅट वी सी अराउंड अस. आता आपण मागच्या इयत्तेमध्ये पण हे पाहिलेलं आहे की आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारच्या वस्तू असलेल्या आपल्याला आढळून येतात. आपण अवतीभोवती जर आत्ता जरी पाहिलं तरी आपल्याला अनेक प्रकारच्या ऑब्जेक्ट जे आहेत ते असलेले दिसून येतात. अँड ऑल्सो दोज विच कॅनॉट बी सीन आर मेड ऑफ सेम ऑर अदर मॅटर. आणि त्या ज्या वस्तू आहेत त्या एकाच द्रव्यापासून बनलेल्या असतात का. तर नाही, ते अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या द्रव्यापासून बनलेले असलेले आपल्याला दिसून येतात. कॅन यू टेलमध्ये इथं आपल्याला क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे ते तुम्ही करू शकता की काय क्लासिफाय करायचे. क्लासिफाय द फॉलोइंग मॅटर इन टू 3 ग्रुप्स कोल्ड ड्रिंक, एअर, शरबत, सॉइल, वॉटर, वूड, सिमेंट. आत्ताच आपण सॉलिड, लिक्विड, गॅसेस ज्या स्टेट बघितलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही क्लासिफिकेशन हे करू शकता. व्हॉट आर द स्टेट्स ऑफ मॅटर दॅट यू यूज्ड ॲज अ क्रायटेरिया फॉर द अबाव क्लासिफिकेशन. कोणत्या स्टेट्स तुम्ही यूज केल्या. सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. ट्राय धिस. आता ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती तुम्ही घरी देखील करून पाहू शकता. म्हणजे काय खूप अशा अवघड अशी ॲक्टिव्हिटी नाही आहे, खूप सोपी ॲक्टिव्हिटी आहे. ती तुम्ही घरच्या घरी सुद्धा करून पाहू शकता. काय ॲक्टिव्हिटी आहे, काय आहे आपण ते पाहूया. टेक सम मस्टर्ड सीड्स इन अ ट्रान्सपरंट प्लॅस्टिक जार. आपल्या घरी एक प्लॅस्टिक जार असतो, सगळ्यांच्या घरी असतो प्लॅस्टिक जार. प्लॅस्टिक जार म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, प्लॅस्टिकची बरणी म्हणा किंवा बाटली म्हणा, ती घेऊ शकता. त्याच्यामध्ये काय घ्यायचं तुम्हाला, मस्टर्ड सीड्स म्हणजे आपले मोहरी. किचनमध्ये आई फोडणीला वापरते ती मोहरी तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. थ्रेड ए लॉंग थ्रेड ॲट द सेंटर ऑफ ए बिग बलून बाय मीन्स ऑफ द निडल अँड टाय इट टाईट. इथं आपल्याला दाखवले बघा, बिग बलूनच्या तिथनं काय करायचं आहे, निडलच्या साह्याने एक थ्रेड जो आहे त्या बलूनच्या आतमध्ये असा काय करायचं आहे, सेंटरमधनं पुश करायचा आहे. इथं आपल्याला आकृतीमध्ये इथं असलेलं दिसून येतं. मी तुम्हाला दाखवते कुठे दाखवलेलं आहे. इथं हे जर आपण बघितलं इथं हे दाखवले काय केलेलं आहे नेमकं. इथं या पद्धतीने आपल्याला प्रोसिजर करायची आहे. स्ट्रेच दिस रबर डायफ्रॅम अँड फिक्स इट ऑन द माउथ ऑफ द जार बाय मीन्स ऑफ ए रबर बँड. या रबर बँडच्या साह्याने त्याचं जे माउथ आहे, तोंड जे आहे बाटलीचं, ते काय करायचं आहे, पॅक करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला फिगरमध्ये दिसते बघा, इथं शेजारी फिगर आहे त्यामुळे काय करायचं आपल्याला ॲक्टिव्हिटी ही दिसते. तुम्ही मोठ्यांच्या मदतीने काय करू शकता, ही ॲक्टिव्हिटी करू शकता. पुल द डायफ्रॅम अप अँड डाऊन. हा जो डायफ्रॅम आहे म्हणजे हा जो बलून आहे त्याचा जो डायफ्रॅम आहे तो काय करायचा आहे, अप अँड डाऊन वर खाली करायचा आहे. विथ द हेल्प ऑफ थ्रेड फर्स्ट स्लोली. फर्स्ट काय करायचं आहे, फर्स्टली काय करायचं आहे, तो स्लोली काय करायचं आहे, खाली वर असा करायचा आहे. हा जो डायफ्रॅम आहे तो स्लोली खालीवर केल्यानंतर काय दिसून येईल, देन विथ मॉडरेट, नंतर मध्यम पद्धतीने म्हणजे थोडासा जो प्रेशर आहे तो वाढवायचा आहे खालीवर करण्याचा. त्यानंतर फोर्स जो आहे तो आणखीन जास्त वाढवायचा आहे. मॉडरेट फोर्स अँड देन विगरसली, आणि नंतर पुन्हा जास्त असं काय करायचं आहे, फोर्सने ते जो थ्रेड आहे तो काय करायचा आहे, अप अँड डाऊन करायचा आहे, हलवायचा आहे. रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन इन द फॉलोइंग टेबल. आता तुम्हाला काय दिसून येईल हे तुम्ही
करून पाहिल्या नंतर देखील लक्षात येईल, परंतु आपण याचं ऑब्झर्वेशन इथं पाहूया. मोड ऑफ पुलिंग डायफ्रॅम अप अँड डाऊन म्हणजे स्लोली केल्यानंतर काय दिसेल, व्हायब्रेशन इन द सेम प्लेस. व्हायब्रेशन जे आहे ते एका मोहरीचे दाणे जे आहेत ते तिथल्या तिथंच काय होतील, व्हायब्रेट होतील, खालीवर तिथल्या तिथंच होतील, म्हणजे खूप असे हलणार नाहीत कारण स्लो करताय तुम्ही. विथ मॉडरेट फोर्स, मॉडरेट फोर्सने जर केले तर काय होणार आहे, थोडीशी त्या मोहरीच्या दाण्यांची काय होणार आहे, वर खाली अशी हालचाल होणार आहे. आणि विगरस म्हणजे जास्त फोर्स लावून जर तुम्ही तो थ्रेड हलवला तर ते दाणे काय होणार आहेत, जास्त काय होणार आहेत, वर खाली होणार आहेत, त्यांचं व्हायब्रेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. हे काय आपल्याला हे जे ऑब्झर्वेशन आहे ते आपल्याला दिसून येणार आहे. ऑन द अबाव एक्सपेरिमेंट वी गिव्ह एनर्जी. काय केलं आपण, एनर्जी जी आहे ती लेस ऑर मोर केलेली आहे. मस्टर्ड सीड जे हलण्यासाठी जी एनर्जी लावलेली होती सुरुवातीला स्लो, त्यानंतर मॉडरेट आणि नंतर विगरस अशी या पद्धतीने एनर्जी आपण दिली होती टू द मस्टर्ड सीड बाय पुलिंग द डायफ्रॅम अप अँड डाऊन, मेकिंग देम अबाव डिफरंटली. The particles in the solid, liquid and gaseous states of matter have a movement somewhat similar to that. आता ही ऍक्टिव्हिटी आपण का पाहिलेली आहे, तर मस्टर्ड दाण्याची जी हालचाल आहे, मूवमेंट आहे ती कशी झाली, त्याच पद्धतीने सॉलिड आणि लिक्विड आणि गॅसियस स्टेटमध्ये जे पार्टिकल्स असतात त्यांची देखील मूवमेंट त्याच पद्धतीने होते. हे आपल्याला ह्या ऍक्टिव्हिटीमधनं लक्षात घ्यायचं आहे. आता आपल्याला लक्षात घ्यायचे की सॉलिडमध्ये कशी हालचाल होईल, लिक्विडमध्ये कशी हालचाल होईल आणि गॅसेसमध्ये कशी पार्टिकलची हालचाल किंवा मूवमेंट होते, आता आपण या पुढच्या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. अँड इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऍक्ट्स बिटवीन द पार्टिकल्स म्हणजे दोन पार्टिकलच्या मध्ये किंवा प्रत्येक पार्टिकलच्या मध्ये कोणता फोर्स आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स काय आहे त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो ॲटम्स ऑर मॉलिक्युल्समध्ये ऑफ मॅटर. The extent of the particles movement is determined by the strength of this force. म्हणजे जी पार्टिकलची जी मूवमेंट आहे, ही पार्टिकलची मूवमेंट हे कशावर ठरवलेली असते, त्याच्या क्षमतेनुसार. कणांच्या हालचाली कशा आहेत, त्याची क्षमता कशी आहे, त्याच्यानुसार ते काय केलेलं आहे, द एक्सटेंट ऑफ पार्टिकल मूवमेंट इज डिटरमाइंड बाय द स्ट्रेंथ ऑफ द फोर्स. द पार्टिकल्स ऑफ सॉलिड आर व्हेरी क्लोज टू इच अदर. इथं आपल्याला फिगर दिसते आहे, शेजारीच आपल्याला फिगर दिसत आहे, त्यामुळे ते सायमल्टेनियसली आपल्याला पाहायचं, ही फिगर आपल्याला पाहायची आहे. इथं काय दिसते, सॉलिड दिसते. सॉलिडमध्ये जे पार्टिकल्स आहेत ते काय दिसतात तरी एकदम एकमेकांच्या जवळ असलेले आपल्याला दिसून येतात, एकदम आपल्याला जवळ असलेले आपल्याला दिसून येतात. इथं आपल्याला सॉलिडमध्ये कशी पार्टिकलची स्थिती आहे ते लक्षात येते. सॉलिडमधले जे पार्टिकल आहेत ते सगळे एकमेकांच्या काय आहेत, जवळ असलेले आपल्याला दिसून येतात. द पार्टिकल्स ऑफ अ सॉलिड आर व्हेरी क्लोज टू इच अदर अँड व्हायब्रेट ॲट देअर फिक्स्ड पोझिशन. त्यामुळे त्याचं व्हायब्रेशन जे आहे तिथल्या तिथंच होणार आहे. जसं इथं आपण पाहू शकतो की इथं मोहरींच्या कणांचं देखील तुम्ही बघितलं होतं की स्लोली ज्यावेळेस तुम्ही व्हायब्रेट करता, तो डायफ्रॅम अप अँड डाऊन करता, त्यावेळेस काय होतं, तिथल्या तिथंच काय होतं, ते मोहरीचे दाणे काय होतात, व्हायब्रेट झालेले आपल्याला दिसून येतात. त्याच पद्धतीने सॉलिडमधील पार्टिकलची जी पोझिशन आहे त्या पद्धतीने झालेली आपल्याला दिसून येईल. ड्यू टू दिस सॉलिड्स गेट प्रॉपर्टीज लाईक डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम. याच पार्टिकलच्या पोझिशनमुळे सॉलिडला काय दिसून येते, आपल्याला डेफिनेट शेप आणि व्हॉल्यूम असलेला आपल्याला दिसून येते. अँड ऑल्सो हाय डेन्सिटी, आणि त्याची जी डेन्सिटी कशी आहे, हाय म्हणजे घनता जी आहे ती कशी आहे, उच्च आहे, हाय आहे. अँड नॉन कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे कसं आहे, ते नॉन कॉम्प्रेसेबल आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की सॉलिड पदार्थ जर आपण एखादा हातात घेतला तर तो सहजासहजी कॉम्प्रेस होतो का, दबला जातो का, तर तो दबला जात नाही. द स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज मॉडरेट, आणि जो इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे तो कसा आहे, लिक्विड स्टेटमधला आपण पाहतो. द स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज मॉडरेट इन द लिक्विड स्टेट. हा जो फोर्स इंटरमॉलिक्युलर फोर्स लिक्विडमध्ये आहे तो कसा आहे, मॉडरेट आहे, मीडियम आहे. जसं आपण इथं पाहिलं होतं की ज्यावेळेस मॉडरेट फोर्स आपण लावतो त्या पद्धतीने पार्टिकल्स कसे व्हायब्रेट होतात, तसंच लिक्विड स्टेटमध्ये असलेला आपल्याला दिसून येते. इथं आपल्याला लिक्विड दिसते बघा, आणि पार्टिकल्समध्ये थोडी स्पेस असलेली दिसून येते. तशी सॉलिडमध्ये दिसते का, तर सॉलिडमध्ये आपल्याला दिसून येत नाही. द स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज अ
though it is not strong enough to fix the particles in a definite position. त्यामुळं तो स्ट्रॉंग फोर्स जो आहे तो स्ट्रॉंग नसल्यामुळे जे पोझिशन आहे पार्टिकलची फिक्स पोझिशन नसलेली आपल्याला दिसून येते. इट इज स्ट्रॉंग इनफ टू होल्ड देम टुगेदर, आणि ते एकमेकांना मात्र काय करून ठेवतात, होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी मात्र त्यांच्यामध्ये काय असते, स्ट्रॉंग असते. ॲज अ रिझल्ट लिक्विड हॅव अ डेफिनेट व्हॉल्यूम. त्यामुळे लिक्विडमध्ये काय आहे, डेफिनेट व्हॉल्यूम असलेलं आपल्याला दिसून येतं. हाऊएव्हर दे हॅव फ्लुइडिटी अँड देअर शेप इज नॉट डेफिनेट. परंतु त्याच्यामध्ये काय गुणधर्म आहे लिक्विडमध्ये, फ्लुइडिटी म्हणजेच काय आहे, प्रवाहीपणा आहे. आता आपण बघितलं पाण्यामध्ये पाणी असं कसं ओघळत जातं आपण पाहतो, म्हणजे पाण्यामध्ये काय आहे, प्रवाहीपणा आहे. म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये काय असतो, फ्लुइडिटी असलेली आपल्याला दिसून येतं. ॲज अ रिझल्ट लिक्विड हॅव अ डेफिनेट व्हॉल्यूम, हाऊएव्हर दे हॅव अ फ्लुइडिटी अँड देअर शेप इज नॉट डेफिनेट बट चेंजेस इन अकॉर्डन्स विथ द कंटेनर. परंतु कंटेनरनुसार काय होणार आहे, त्याचा जो शेप आहे तो काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे समजा तुम्ही ते लिक्विड चौकोनी भांड्यामध्ये टाकलं तर ते चौकोनी दिसतं, गोल भांड्यामध्ये टाकलं तर गोल दिसतं, किंवा एखाद्या बिकरमध्ये टाकलं तर त्याला बिकरचा आकार प्राप्त होतो. म्हणजे ज्या भांड्यामध्ये, ज्या कंटेनरमध्ये तुम्ही ते लिक्विड काय करता, ओतता, तो जो आकार आहे, तो जो शेप आहे, तो लिक्विड काय करत असतो, ग्रहण करत असतो, धारण करत असतो. द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज व्हेरी वीक इन गॅसेस. आता थर्ड स्टेट आपण पाहूया. त्याच्यामध्ये काय दिसून येते आपल्याला, जो इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे तो वीक असतो, लिक्विडमध्ये मॉडरेट असतो आणि सॉलिडमध्ये हाय असतो. आपल्याला हे आता आपण या पॉईंटमध्ये बघितलेलं आहे. का असतो वीक, इथं बघा इंटरमॉलिक्युलर फोर्स का, कारण पार्टिकल एकमेकांपासून कसे आहेत, त्यामध्ये डिस्टन्स जे आहे ते काय असलेलं आपल्याला जास्त असलेलं दिसून येतं. देअरफॉर द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ऑफ गॅसेस मूव्ह फ्रीली. त्यामुळे हे जे पार्टिकल्स आहेत ते काय होतात, मूव्ह होतात, फ्रीली मूव्ह झालेले आपल्याला दिसून येतात. अँड ऑक्युपाय ऑल द अवेलेबल स्पेस. आणि जी अवेलेबल स्पेस आहे ती काय करतात, ऑक्युपाय करत असतात. Therefore, the constituent particle of gases move freely and occupy all the available space. Consequently, gases have neither definite shape nor definite volume. त्यामुळं गॅसेसला डेफिनेट शेप ही नसतो आणि डेफिनेट व्हॉल्यूम देखील नसतं. आता फिगर 6.2 मध्ये आपल्याला इथं दाखवले सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेट. Figure 6.2 shows schematic representation of submicroscopic picture of the physical states of matter, and table 6.3 shows the characteristics of the states of a matter. आता आपल्याला कॅरेक्टरिस्टिक कशा असतात मॅटरच्या, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसच्या, त्या 6.3 टेबलमध्ये आपल्याला दिसून येतात. फिजिकल स्टेट, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. आता आपण कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते आपण वन बाय वन पाहूया. पहिल्यांदा सॉलिडच्या पाहूया. सॉलिडमध्ये काय दिसतंय आपल्याला, फ्लुइडिटी आहे का, रिजिडिटी आहे का, प्लॅस्टिसिटी आहे का, इलॅस्टिसिटी आहे. तर कसं असतं सॉलिड, रिजिड असतो, प्लॅस्टिसिटी असते त्याच्यामध्ये, आणि इलॅस्टिक देखील असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे दृढ आहे सॉलिड. कसं आहे, दृढ आहे, घट्ट आहे. त्यानंतर स्थितिस्थापक आहे, आकार्य आहे, तो कसा आहे, आकार्य आहे. त्यानंतर व्हॉल्यूम कसं आहे त्याचं, डेफिनाइट असतं. डेफिनाइट म्हणजेच ठराविक असं त्याचं व्हॉल्यूम असतं. शेप्स पण कसा असतो, डेफिनाइट असतो. त्यानंतर कॉम्प्रेसिबिलिटी. कॉम्प्रेसिबिलिटी जी आहे ती कशी आहे, निग्लिजिबल आहे. निग्लिजिबल म्हणजे काय आहे, नगण्य आहे, कारण सहजासहजी सॉलिड जे पदार्थ आहेत ते काय होत नाहीत, कॉम्प्रेस होत नाहीत. त्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे तो कसा आहे, स्ट्रॉंग आहे. त्यांच्यामध्ये कसा आहे, स्ट्रॉंग आहे. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन पार्टिकल कसं आहे, मिनिमम आहे. इथं आपण बघू वाटलं सर आहे का डिस्टन्स बिटवीन पार्टिकल, खूप कमी असतं, मिनिमम असतं. त्यानंतर लिक्विड. लिक्विड कसं आहे, प्रवाही आहे. आपण फ्लुइड म्हणलेलं आहे. कसं आहे, फ्लुइड म्हणलेलं आहे. त्यानंतर व्हॉल्यूम डेफिनाइट आहे, शेप इनडेफिनाइट आहे. लिक्विडला काय आहे, कारण तो ज्या भांड्यामध्ये आपण ओततो त्या भांड्याचा आकार त्याला प्राप्त होत असतो म्हणून तो इनडेफिनाइट आहे. त्यानंतर कॉम्प्रेसिबिलिटी व्हेरी स्मॉल आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे तो मॉडरेट आहे आणि डिस्टन्स बिटवीन पार्टिकल देखील मॉडरेट आहे. मीडियम असलेला आपल्याला दिसून येते इथं लिक्विड स्टेटमध्ये.
आता गॅसियस स्टेटचा आपण पाहू. गॅसियस स्टेटमध्ये पण कशी आहे, फ्लुइडिटी आहे, प्रवाहीपणा आहे. गॅसेस इकडून तिकडं काय होतात आपल्याला फिरलेले दिसून येतात, वाहिलेले आपल्याला दिसून येतात म्हणजे आपण पाहतो ते. व्हॉल्यूम कसं आहे, इनडेफिनाइट आहे. त्यानंतर शेप जो आहे तो पण कसा आहे, इनडेफिनाइट आहे. कॉम्प्रेसिबिलिटी कशी आहे, व्हेरी हाय आहे. कारण पार्टिकल्समध्ये जे अंतर असतं ते काय आहे, खूप जास्त असतं, त्यामुळे कॉम्प्रेसिबिलिटी व्हेरी हाय आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स व्हेरी वीक आहे आणि डिस्टन्स बिटवीन पार्टिकल जे आहे ते कसं आहे, व्हेरी लार्ज आहे. अशा पद्धतीने आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटर मधल्या ज्या सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस यांच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्या टेबलमध्ये आपण अभ्यासलेल्या आहेत. त्यानंतर आता कॅन यू टेल मध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले ते पाहूया. राईट द कंपोजिशन ऑफ फॉलोइंग मटेरियल बाय मीन्स ऑफ केमिकल फॉर्म्युले अँड क्लासिफाय देम अकॉर्डिंगली. काय करायचं आपल्याला, मटेरियल सांगितलेले आहेत, त्याचे केमिकल फॉर्म्युले सांगायचं किंवा कंपोजिशन ते कशापासून बनलेले आहेत, आणि टाइप्स ऑफ मॅटर म्हणजे ते सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅस आहे आपल्याला सांगायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे वॉटरचा जो केमिकल फॉर्म्युला आहे तो काय आहे, H2O आहे. इथं मी हवं तर 1-2 लिहून दाखवते तुम्हाला. इथं आपण पाहूया वॉटरचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, H2O आहे. इथं लिहू शकता तुम्ही H2 आणि O. त्यानंतर टाइप्स ऑफ मॅटर जो आहे तो काय आहे, ह्याचा टाइप्स ऑफ मॅटर या पद्धतीने आपल्याला लिहायचं, हे लक्षात घ्यायचंय. टाइप्स ऑफ मॅटर जो आहे तो लिक्विड आहे, हा. तसंच कार्बनला काय आहे, C आहे, फॉर्म्युला काय आहे, C. त्यानंतर कोणत्या अवस्थेमध्ये आढळून येतो आपल्याला, हा सॉलिड. कार्बन डायऑक्साइड जर घेतला तर तो गॅसियस मध्ये आढळून येतो. कार्बन फक्त घेतला तर तो सॉलिड मध्ये आपण म्हणू शकतो. ऑक्सिजन जो आहे तो O2 म्हणा, किंवा ऑक्सिजनचा फॉर्म्युला, ऑक्सिजनचा सिम्बॉल O आहे, परंतु तो O2 या स्वरूपामध्ये आढळतो. मग तो कोणत्या स्टेटमध्ये आहे, गॅसियस स्टेटमध्ये असलेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर एअर जे आहे ते काय आहे, एअर मध्ये अनेक गॅसेसचं मिश्रण असलेलं आपल्याला माहिती आहे. मग त्याच्यामध्ये नायट्रोजन असतील, कार्बन डायऑक्साइड असेल, ऑक्सिजन असतील, असे अनेक वायूंचं काय आहे, मिश्रण आहे. मग इथं आपण गॅसेस स्टेट आपण लिहू शकतो. त्यानंतर ॲल्युमिनियम जे आहे ते काय आहे, सॉलिड स्टेटमध्ये आहे, त्याचा फॉर्म्युला आहे Al. काय आहे त्याचा फॉर्म्युला, Al, त्याचा सिम्बॉल Al आहे. त्यानंतर आपण पाहूया की काय आहे, ब्रास आहे. ब्रास हे काय आहे, एक ॲलॉय आहे, जे कशापासून बनलेला आहे, कंपोजिशन काय आहे त्याच्यामध्ये, कॉपर आणि झिंक आहे. इथं वाटलंच तर हवं तर तुमच्या माहितीसाठी मी लिहिते, कॉपर प्लस झिंक आहे. याच्यामध्ये Cu कॉपर, इथं आपण Cu कॉपर प्लस आपण काय करू शकतो, याच्यामध्ये झिंक आहे. काय आहे, झिंक आहे, हे लक्षात घ्यायचे. म्हणजे याचं एक कंपोजिशन आहे ब्रास. त्यानंतर आणि हे कोणत्या स्टेटमध्ये आहे, सॉलिड स्टेटमध्ये आहे. त्यानंतर आपण कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2 हा जो आहे तो गॅसियस स्टेटमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने आपल्याला काय सांगता येईल, टाइप्स ऑफ मॅटर आणि त्यांची काही केमिकल फॉर्म्युले आहेत ते आपल्याला सांगता येईल. दिस इज सेकंड मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. ही काय आहे, दुसरी पद्धती आहे मॅटरचं क्लासिफिकेशन करण्याची. पदार्थाचं जे क्लासिफिकेशन आहे ते या पद्धतीने करता येतील. इन दिस मेथड द क्रायटेरिया युज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ मॅटर इज केमिकल कंपोजिशन ऑफ मॅटर. केमिकल कंपोजिशन काय आहे त्याच्यावरनं देखील आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करता येतं. वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट मॅटर इज क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स. जे मॅटर आहे ते 3 टाइप्समध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर. इथं आपण हे काय म्हणू शकतो, वॉटर हा काय आहे, कंपाऊंड आहे. कार्बन हे काय आहे, एलिमेंट आहे. ऑक्सिजन पण काय आहे, एलिमेंट आहे. एअर जे आहे ते मिक्सचर आहे. ॲल्युमिनियम जे आहे ते आपण काय म्हणू शकतो, ॲल्युमिनियम सुद्धा एलिमेंट आहे. ब्रास जो आहे तो काय आहे, इथं आपल्याला मिक्सचर आहे असं म्हणता येईल. ॲलॉय आहे ते एक प्रकारचं. कार्बन डायऑक्साइड हा सुद्धा काय आहे, आपल्याला इथं कार्बन आणि ऑक्सिजन यांनी मिळून तयार झालेला आपल्याला दिसून येतो. बाय कन्सिडरिंग वेदर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर सिमिलर ऑर डिफरंट अँड व्हॉट आर दे मेड अप ऑफ. म्हणजे हे कशापासून बनलेलं आहे हे देखील आपल्याला सांगता येतं.
ॲटम्स पासून बनलेला आहे किंवा मॉलिक्युल्स पासून बनलेला आहे. इन अन एलिमेंट ऑर अ कंपाऊंड आर आपण काय पाहत होतो, ऑल द स्मॉलेस्ट पार्टिकल इन अन एलिमेंट ऑर ए कंपाऊंड आर अलाइक. म्हणजे कंपाऊंड मधले किंवा एलिमेंट मधले सगळे स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजे ॲटम असतील किंवा मॉलिक्युल असतील ते कसे असतात, अलाइक म्हणजे एकसारखे असतात. However, the smallest particle in a mixture are 2 or more types. मिक्सचर मधले मात्र पार्टिकल जे असतात ते कसे असतात, 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रकारचे असलेले आपल्याला दिसून येतात. The smallest particle of an element contain identical atoms. म्हणजे जे एलिमेंट मधले स्मॉलेस्ट पार्टिकल आहेत ते कसे असतात, आयडेंटिकल असतात. म्हणजे कसे असतात, एकसारखे असतात, म्हणजे एकाच प्रकारचे असतात हे आपल्याला लक्षात घ्यायचे. फॉर एक्झाम्पल आता आपण पाहूया, each molecule of oxygen contain 2 oxygen atom in a bonded state. म्हणजे समजा आपण ऑक्सिजन घेतला, ऑक्सिजन जो आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये असतो, मॉलिक्यूल फॉर्म मध्ये असतो. मग आपण काय म्हणू शकतो, O2. काय म्हणू शकतो, O2 जो आहे त्यामध्ये जे 2 ॲटम्स आहेत कशाचे आहेत, ऑक्सिजनचेच आहेत. कशाचे आहेत, ऑक्सिजनचेच आहेत, ते सारखे आहेत. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ए कंपाऊंड आर फॉर्म्ड बाय जॉइनिंग 2 or more types of atoms. जर एखादं कंपाऊंड घेतलं त्यामधले जे एलिमेंट्स आहेत किंवा त्यामधले जे ॲटम्स आहेत ते कसे असतात, 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रकारचे असतात. आता फॉर एक्झाम्पल आपण दुसरं बघू, समजा H2O आपण घेतलं, H2 आणि O. याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला, H2O मध्ये H2O मध्ये आपण कॅपिटल काढू हवं तर H2 एक मिनिट आहे H, त्यानंतर 2 आणि O. H2O मध्ये काय आहे, हायड्रोजनचे 2 ॲटम आहेत आणि ऑक्सिजनचा काय आहे, 1 ॲटम असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे 2 प्रकारचे ॲटम्स आपल्याला याच्यामध्ये असलेले दिसून येतात, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण पाहूया अदर एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, each molecules of water contain 2 hydrogen atom joined to 1 atom of oxygen. आताच आपण बघितले हे एक्झाम्पल. The smallest particle of mixture are atoms or molecules of 2 or more elements or a compound. तसंच एखादं मिक्सचर घेतलं तर त्यामधला जो स्मॉलेस्ट पार्टिकल असतो तो ॲटम असेल किंवा मॉलिक्यूल असेल त्याच्यामध्ये काय असतात, 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रकारचे असतात. फॉर एक्झाम्पल बघा, द मेन कॉन्स्टिट्युएंट मॉलिक्यूल ऑफ द मिक्सचर नेमली एअर. एअर हे काय आहे, मिक्सचर आहे. त्याच्यामध्ये काय आहेत, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, ऑर्गॉन आहे, वॉटर आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. यामध्ये काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ॲटम्स आणि एलिमेंट्स असलेले आपल्याला दिसून येतात. सिमिलरली द मिक्सचर कशाचं, ब्रासचं घेतलं आपण. ब्रासचं आपण वर एक्झाम्पल बघितलं होतं इथं, हे ब्रासचं एक्झाम्पल. त्याच्यामध्ये काय आहे, कॉपर आणि झिंक. व्हाईल ब्रॉन्झ मध्ये काय आहे, कॉपर आणि टीन आहे. काय आहे, कॉपर आणि टीन आहे. Figure 6.4 shows a schematic submicroscopic picture of the types of matter, namely element, compound and mixture and also their characteristics. आता आपल्याला इथं एलिमेंट, कंपाऊंड आणि जे मिक्सचर आहे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते इथं आपल्याला पाहिजे आहेत पुढच्या तक्त्यामध्ये 6.4 मध्ये. हा जो 6.4 आहे त्याच्यामध्ये एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर. आता आपण पाहूया एलिमेंट, नायट्रोजन मॉलिक्यूल. याच्यामध्ये नायट्रोजन ॲटम आहे किंवा 2 नायट्रोजन पासून हा नायट्रोजन मॉलिक्यूल्स तयार झालेला आहे, 2 नायट्रोजन ॲटम पासून. त्यानंतर कंपाऊंड, नायट्रोजन पासून जो कंपाऊंड तयार झालेला आहे नायट्रोजन डायऑक्साईड मॉलिक्यूल, त्याचा फॉर्म्युला काय, NO2. आणि मिक्सचर जर घेतलं तर काय एक्झाम्पल येईल आपल्याला, मिक्सचर ऑफ नायट्रोजन अँड नायट्रोजन डायऑक्साईड. नायट्रोजन डायऑक्साईड आणि नायट्रोजन यांचं मिक्सचर इथं आपल्याला दिसते. म्हणजे एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर कसं तयार होतं हे आपल्याला नायट्रोजनचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. पुढचं आणखीन एक एक्झाम्पल दिलेलं आहे ते पाहू. ऑक्सिजन. ऑक्सिजन हा काय आहे, मॉलिक्यूल स्वरूपामध्ये असतो. नायट्रिक ऑक्साईड मॉलिक्युल्स म्हणजे NO जर आपण घेतला तर काय आहे, त्याला आपण नायट्रिक ऑक्साईड म्हणतो, ज्याच्यामध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन काय आहे, मिक्स आहे आणि त्यापासून तो कंपाऊंड तयार झालेला आहे. त्यानंतर मिक्सचर जर घेतला आपण, मिक्सचर ऑफ नायट्रोजन अँड ऑक्सिजन N2 अँड O2. कन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ एलिमेंट इज ओनली 1. याच्यामध्ये काय आहे, कन्स्टिट्युएंट सबस्टन्स जो असतो तो कसा असतो, ओनली 1 अँड इट इज दॅट एलिमेंट इटसेल्फ, किंवा तो एलिमेंट स्वतः असतो.
constituent substance of a compound is only one and it is that compound itself. काय आहे म्हणजे हा काय आहे याच्यामध्ये संयुगाचा घटक पदार्थ एकच व तो म्हणजे ते संयुग स्वतःच असतो. त्यानंतर मिक्सचर मध्ये काय असतं constituent substance of a mixture are two or more elements. ह्याच्यामध्ये काय असतात दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंट्स असतात किंवा कंपाऊंड्स असतात. म्हणजे मिश्रणाचे जे घटक पदार्थ असतात दोन किंवा अधिक मूलद्रव्ये किंवा संयुगे यापासून काय असतात ते बनलेले असतात. एलिमेंट मध्ये काय दिसतं तुम्हाला ऑल द ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स ऑफ एन एलिमेंट आर अलाइक. म्हणजे एकसारखेच असतात सगळे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स कसे असतात एकसारखे असतात. ऑल द मॉलिक्युल्स ऑफ ए कंपाऊंड आर अलाइक. मॉलिक्युल्स कसे असतात सगळे एकसारखे असतात. ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स ऑफ ए मिक्सचर आर टू ऑर मोर टाइप्स. मिक्सचर मध्ये म्हणजे मिश्रणामध्ये मात्र काय असतं दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रकारचे असतात. ॲटम्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील. आता एलिमेंटचं पाहू आपण. ऑल द ॲटम्स इन अ मॉलिक्यूल ऑफ एन एलिमेंट आर अलाइक अँड आर जॉइंड इच अदर बाय केमिकल बॉन्ड. आणि ते एकमेकांना एका केमिकल बॉन्डनी काय केलेले असतात जोडले गेलेले असतात. The constituent atom of a molecule of a compound are two or more types and are joined to each other by chemical bond. याच्यामध्ये सुद्धा काय मॉलिक्यूल किंवा कंपाऊंड जे असतात दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंपाऊंड मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रकारचे ॲटम किंवा मॉलिक्युल्स असतात आणि ते सुद्धा एकमेकांना केमिकल बॉन्डनी काय केलेले आहेत जोडले गेलेले आहेत. म्हणजे त्यांच्या प्रकारे विशिष्ट असा रासायनिक बंध असतो. मिक्सचर मध्ये काय असतं द कन्स्टिट्युएंट मॉलिक्युल्स ऑफ मिक्सचर आर डिफरंट फ्रॉम इच अदर. म्हणजे मिश्रणातले घटक जे आहेत ते कसे असतात मिश्रणातले घटक रेणू एकमेकांपासून भिन्न असतात आणि त्यांच्यामध्ये जो बंध असतो अँड आर नॉट जॉइंड बाय केमिकल बॉन्ड. मात्र त्यांच्यामध्ये रासायनिक बंध असतो का तर यांच्यामध्ये रासायनिक बंध नसतो. एक साधं एक्झाम्पल आपण जर बघितलं मिश्रणाचं तर भेळ. आपल्या रोजच्या जीवनातला आपण एक्झाम्पल बघू शकतो. भेळ जी खातो आपण ती कशी असते मिक्सचर आहे. त्याच्यामध्ये चिरमुरे असतील फरसाणा असेल शेंगदाणे असेल कांदा असेल हे काय करू शकतो आपण काढू शकतो. पुन्हा काढायचं म्हणलं सेपरेट तर काढू शकतो. म्हणजे त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्ड तयार होतो का केमिकल बॉन्ड तयार होत नाही. त्यानंतर पुढचा आपण एलिमेंट मधला पॉइंट पाहू. ॲटम और मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. म्हणजे वेगवेगळ्या मूलद्रव्याचे रेणू अणू जे असतात ते कसे असतात वेगवेगळे असतात. द प्रपोर्शन ऑफ कन्स्टिट्युएंट एलिमेंट इन अ कंपाऊंड इज अ कॉन्स्टंट. हे वाक्य महत्वाचं आहे. जे कन्स्टिट्युएंट एलिमेंट असतात त्यांचं जे प्रपोर्शन असतं ते कंपाऊंड मध्ये कसं असतं कॉन्स्टंट असतं ठराविक असतं. समजा H2O याच्यामध्ये वॉटर हा काय आहे कंपाऊंड आहे. त्याच्यामध्ये हायड्रोजनचे दोनच ॲटम असतात आणि ऑक्सिजनचा एकच असतो हे लक्षात घ्यायचं आहे. मिक्सचर मध्ये कसं असतं द प्रपोर्शन ऑफ कन्स्टिट्युएंट सबस्टन्स इन अ मिक्सचर कॅन चेंज. जे प्रपोर्शन आहे जे प्रमाण आहे ते मिक्सचर मध्ये काय होतं कमी जास्त होऊ शकतो. जसं की भेळीमध्ये आपण चिरमुरे टाकतो चिरमुरे आणि समजा फरसाण टाकला फरसाण आपण कमी जास्त करू शकतो शेंगदाणे कमी जास्त करू शकतो कांदा कमी जास्त करू शकतो. तसंच मिक्सचरचं असतं. आता कंपाऊंड मध्ये शेवटचा पॉइंट प्रॉपर्टीज ऑफ ए कंपाऊंड आर डिफरंट दॅन दोज ऑफ कन्स्टिट्युएंट ऑफ एलिमेंट. हे पण महत्वाचं आहे. जो कंपाऊंड असतो त्याची जी प्रॉपर्टी असते त्यामध्ये जे एलिमेंट असतात त्याच्यापेक्षा काय असतात वेगळ्या असतात. हे आपल्याला लक्षात घ्यायचे. संयुगाचे गुणधर्म घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा कशा असतात वेगळ्या असतात. हे वाक्य पण महत्वाचं आहे. मिक्सचर मध्ये द प्रपोर्शन ऑफ कन्स्टिट्युएंट सबस्टन्स आर रिटेन्ड इन द मिक्सचर. म्हणजे जे मिश्रणामध्ये त्यांच्या घटक पदार्थाचे जे गुणधर्म आहेत ते काय होतात राखले जातात. समजा आता आपण भेळीचं मगाशी उदाहरण पाहत होतो त्याच्यामध्ये शेंगदाण्याची चव ही शेंगदाण्यासारखीच लागते. शेंगदाणे जर बाजूला काढले तर ते शेंगदाण्यासारखंच लागतं. तसं एकदा का कंपाऊंड तयार झाला त्यामधल्या एलिमेंटचे जे गुणधर्म आहेत ते काय होतात ते बदलतात. काय होत असतात ते बदलतात. म्हणजे जो कंपाऊंड तयार होतो त्याचे गुणधर्म त्या मूलद्रव्यापेक्षा कसे असतात हे वेगळे असतात. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. याचं जर एक्झाम्पल बघायचं म्हणलं कंपाऊंडचं तर NaCl म्हणजे आपण त्याला सोडियम क्लोराईड म्हणतो. सोडियमचे आणि क्लोरीनचे जे गुणधर्म आहेत ते सोडियम क्लोराईड मध्ये नसतात. कारण सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ जो आहे तो आपण रोज खाण्यामध्ये वापरतो. तर ती प्रॉपर्टी जी आहे सोडियमची सेपरेट घेतली तर ती वेगळी आहे आणि क्लोरीन तर पॉइझनस आहे आपल्याला माहिती आहे. परंतु मीठ तर आपण रोजच्या जेवणामध्ये खातो
म्हणून काय म्हटलेलं आहे हे लक्षात घ्यायचं आहे, जो कंपाऊंड तयार होतो त्याचे गुणधर्म हे वेगळे